नमस्कार. होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंगमध्ये मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण होमिओपॅथीचे लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा क्षेत्र जाणून घेतले. आज आपण होमिओपॅथीचे प्रभाव क्षेत्र म्हणजे होमिओपॅथीचा कुठे कुठे जास्त छान इफेक्ट किंवा परिणाम दिसून येतो ते आज आपण बघणार आहोत. कारण मी स्वतः लहानपणापासून होमिओपॅथीचे मिरॅकल्स बघतच मोठी झालेली आहे. सो अशा असंख्य केसेस आहेत, असंख्य उदाहरणं आहेत की जिथे होमिओपॅथीचे खरंच मिरॅक्युलस रिझल्ट्स दिसून आलेले आहेत. तर आपण बघूया की वृद्ध किंवा प्रौढांमध्ये होमिओपॅथी कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये उपयुक्त ठरते. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आर्थरायटिस किंवा सांधेदुखी. आता ह्याच्यामध्ये जे इन जनरल सांधेदुखी असते म्हणजे ज्याच्यामध्ये फार काही रिपोर्ट्समध्ये दिसून येत नाही असे सांधेदुखी तर लवकर होमिओपॅथिक औषधाने बरे होतातच. कारण होमिओपॅथिक औषधं मुळावर जाऊन काम करतात आणि ते वरवर नुसते सिम्पटम्स घालवण्याचं काम करत नाहीत. जिथे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ऑटो इम्यून काहीतरी डिसीज आहे तिथे होमिओपॅथिक औषधांचा नक्कीच चांगला उपयोग होतो. परंतु ऑटो इम्यून डिसीजेसमध्ये माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की ऑटो इम्यून डिसीज होण्यामागे खूप आपल्याला डीपर लेवलला जाऊन काम करणं गरजेचं आहे. आता तुम्ही केऑस टू क्लॅरिटी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की आपले जे काही 5 कोश आहेत त्यातलं अन्नमय कोश म्हणजे आपलं हे शरीर. सो जे काही आजार दिसून येतात ते आपल्या ह्या अन्नमय कोशावरती दिसून येतात. त्याच्या आतमध्ये जे आपला प्राणमय कोश आहे म्हणजे आपली एनर्जी बॉडी, त्याच्याही आत आहे आपला मनोमय कोश, त्याच्या आत विज्ञानमय कोश आणि त्याच्याही आतमध्ये आहे आनंदमय कोश. सो जेव्हा ऑटो इम्यून डिसीजेस असतात तिथे हे वरवरचं म्हणजे आपल्या मटेरियल बॉडीवरती ते नुसतं प्रेझेंटेशन दिसतं. त्याची पाळंमुळं खूप खोलवर आतमध्ये असतात. बऱ्याचदा एनर्जी बॉडीच्या लेवललाही काम करावं लागतं आणि त्याच्याही आतमध्ये जाऊन आपल्या मनोमय कोश म्हणजे माइंड बॉडीवरती पण काम करणं हे खूप गरजेचं असतं. खूप सारे सप्रेस्ड इमोशन्स असतील, ती व्यक्ती खूप मानसिक दडपणाखाली तून गेली असेल किंवा त्यांच्या आयुष्यात खूप सारे चॅलेंजेस आले असतील किंवा काही व्यक्तींची टेंडन्सीच असते छोट्या छोट्या गोष्टींचा असा खूप टेन्शन घ्यायचं. सो अशा वेळेला आपल्याला तेवढ्या डीपर लेवलला जाऊन काम करावं लागतं. सो तिथे फक्त होमिओपॅथिक औषधं नाही, येस ऑफकोर्स होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं आहेत की अशा ऑटो इम्युन डिसीजेसमध्ये खूप छान रिझल्ट्स येतात. परंतु आपल्याला त्याच्याही पलीकडे अजून जाऊन डीपर सेल्युलर लेवलला जाऊन काम करावं लागतं आणि ते मी 1 to 1 जेव्हा पेशंटचे सेशन्स घेते. सो अशा केसेसमध्ये स्पेशली ऑटो इम्युन डिसीजेस किंवा जिथे मला जाणवतं यांना खूप डीपर लेवलला जाऊन काम करायची गरज आहे अशाच पेशंटना फक्त मी 1 to 1 सेशन्समधून तेवढ्या खोलवर जाऊन आपल्याला तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करावा लागतो. तर रिकव्हरी त्या मानाने लवकर फास्ट होते. अदरवाईज युज्युअली काय होतं की ऑटो इम्युन डिसीजेसमध्ये नुसते पेन किलर्स खाणं, स्टिरॉइड्स खाणं हे सोल्युशन नाही आहे. हे म्हणजे तात्पुरत्या फांद्या छाटण्यासारखं आहे. आपल्याला जर पेशंटला पूर्ण बरं करायचं असेल तर त्याच्या खूप डीपर लेवलला जाऊन काम करणं हे नितांत आवश्यक आहे. तर होमिओपॅथिक औषधं ही ऑटो इम्युन डिसीजेसमध्ये नक्कीच ॲलोपॅथिक औषधांपेक्षा चांगला रिझल्ट्स दाखवतात. त्याच्यानंतर जे जनरल सांधेदुखी, फॉर एक्झाम्पल चिकुनगुनिया किंवा डेंग्यू किंवा व्हायरल आर्थरायटिस याच्यामुळे जी सांधेदुखी होते, मी स्वतः 12 वर्षापूर्वी ह्याचा अनुभव घेतला आहे. मला खूप सिव्हिअर चिकुनगुनिया झाला होता आणि तेव्हा मला प्रत्येक शरीराच्या सांध्यांची ॲनाटॉमी अगदी छान समजली होती. सो तेव्हा आम्ही फक्त होमिओपॅथिक औषधं घेऊनच पूर्णपणे रिकवर झाले. 4 दिवसात मी परत बॅक टू नॉर्मल माझी सगळी कामं करायला लागले. सो अशा केसेसमध्ये होमिओपॅथीचं अतिशय छान रिझल्ट्स आहेत. माझ्याकडे आतापर्यंत चिकुनगुनियाचे भरपूर पेशंट्स बरे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी खूप 2-4 महिने पेन किलर्स खा, हे खा, खूप वेगवेगळे प्रयोग करून मग ते आले. तरीसुद्धा फार तर महिना-2 महिन्यामध्ये ते पूर्ण बरे झालेले आहे. अशा केसेसमध्ये यूपॅट पर्फ हे औषध, होमिओपॅथिक औषध खूप छान रिझल्ट्स देतात. आता हे एकमेव औषध आहे का? तर नाही, बरीचशी औषधं आहे पण मेजॉरिटी केसेसमध्ये यूपॅट पर्फचे खूप छान रिझल्ट्स दिसून येतात. आता ह्याच्यानंतर आहे ती म्हणजे ॲलर्जी. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की होमिओपॅथीचे मर्यादा क्षेत्र काय आहे तर ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ ॲलर्जी. सो जी जनरल ॲलर्जिक टेंडन्सी आहे, काहींना वारंवार ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे सारखी सर्दी होत असते, धुळीत जाऊन आलं सर्दी, गार हवा लागली सर्दी, नाक वाहायला लागतं, इतक्या शिंका येतात म्हणजे काही पेशंट सांगतात की मी शिंकायला लागले ना की घरचे लोक मोजतात, अगदी 50-60 शिंका मला येतात. ही एक प्रकारची सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन आहे बॉडीची. आता तीच हवा घरातले पण सगळेजण त्याच हवेचा श्वास घेत आहेत, परंतु ह्या व्यक्तीला जेव्हा एवढ्या शिंका येत आहेत त्याचा अर्थ त्यांचं शरीर त्या पर्टिक्युलर ॲलर्जंटला ओव्हर रिॲक्ट होते. सो अशा ठिकाणी होमिओपॅथिक औषधाचे खूप छान रिझल्ट्स आहेत.
सो अशा खूप साऱ्या शिंका असतील तिथे एलियम सेपा, सबाडिला, त्याच्यानंतर नॅट्रोमूर, पल्साटिला वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळ्या औषधांचा खूप छान उपयोग दिसून येतो. काही वेळेला ॲलर्जी म्हणजे काहींना स्किन ॲलर्जी येते, अंगावरती पित्ताच्या गांधी उठतात, म्हणजे खाण्यामध्ये तूर डाळ आली किंवा हरभरा डाळ आली किंवा शेंगदाणा आला की पित्ताच्या मोठ्या मोठ्या गांधी उठतात. अशाही केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधाचे खूप छान रिझल्ट्स आहेत. आणि ही औषधं मुळासकट ही टेंडन्सी घालवतात. म्हणजे नुसतं तात्पुरतं सेट्रिझिन घ्या किंवा ॲलिग्रा घ्या, तात्पुरतं काम करत नाही, तर मुळावर जाऊन टेंडन्सी घालवायचं काम होमिओपॅथिक औषधं करतात. सो अशा जेव्हा गांधी उठतात तेव्हा एपिस मेलिफिका, अगदी सुरुवातीच्या भागामध्ये मी सांगितलं होतं तशा पद्धतीने एपिस या औषधाचे खूप छान रिझल्ट्स दिसून येतात. अर्थात मी प्रत्येक वेळेला हे क्लिअर करते की हे एकमेव औषध नाही आहे, पण मेजॉरिटी केसेसमध्ये याचे रिझल्ट्स दिसून येतात. आपण पेशंटची पूर्ण टोटॅलिटी विचारात घेऊन औषध सिलेक्ट करत असतो. त्याच्यानंतर स्त्रियांच्या ज्या काही पाळीशी निगडीत समस्या आहेत, मग काही हल्ली तर PCODचं प्रमाण एवढं वाढत चाललेलं आहे आणि त्यालाही परत कारण आहे आपली बदलती जीवनशैली, बैठी जीवनशैली. पूर्वीच्या काळी PCOD म्हणजे अक्षरशः हजारात लाखात एखादीला व्हायचं. हल्ली एकाआड एक मुलीच्या सोनोग्राफीत PCOD दिसतंय. आपण सगळ्यांनीच कुठेतरी गांभीर्याने ह्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. पुढे नंतर मी PCODवरती एक वेगळं सेशन घेणारच आहे. परंतु अशा कंडिशन्समध्ये होमिओपॅथीचे खूप छान रिझल्ट्स दिसतात. परंतु परत PCOD असेल, डायबिटीस असेल, थायरॉईडच्या समस्या असतील, नाही तर ब्लड प्रेशर, या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. तिथे फक्त औषधं खाऊन पेशंटचं PCOD बरं होत नाही, झालं तरी तात्पुरतं होतं आणि परत त्या व्यक्तीला PCOD डेव्हलप होऊ शकतं. कारण हे आपल्या बदलत्या जीवनशैलीचं गिफ्ट आहे. सो आपल्याला होलिस्टिकली सर्वार्थाने विचार करून लाईफस्टाईल जोपर्यंत आपण करेक्ट करत नाही तोपर्यंत PCOD पूर्णपणे बरं होऊ शकत नाही. त्याच्यानंतर काही महिलांना दर पाळीच्या वेळेला खूप पोटामध्ये दुखतं, तर अशा वेळेला होमिओपॅथिक औषधाने हे जे सिव्हिअर पेन होतं, सतत किती महिने पेनकिलर खाणार, त्याच्याऐवजी होमिओपॅथिक औषधाने हा प्रॉब्लेम कायमस्वरूपीचा जातो. सुरुवातीला 1-2 महिने पेशंटला औषध घ्यायला लागतं आपलं आणि त्याच्यानंतर कधीच पाळी आली कधी गेली कधी त्यांना त्रासही होत नाही, समजतही नाही, इतकं स्मूथली ह्या गोष्टी होऊ शकतात. काहींना एक्सेस ब्लिडिंग होतं, म्हणजे अगदी 8-8, 9-9 दिवस अंगावरनं जातं आणि त्यामुळे मग पुढे विकनेस येतो. काही जणींना अगदी महिना ब्लिडिंग होतं. सो अशा सगळ्या समस्यांमध्ये होमिओपॅथीमध्ये खरंच छान औषधं आहेत. सबायना, हॅमामॅलिस किंवा चायना असे वेगवेगळी औषधं आहेत. सो जशी लक्षणं असतील अकॉर्डिंगली आपण ती औषधं त्या पेशंटला देत असतो. तसंच मेनोपॉज प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा तो अविभाज्य भाग आहे. मेनोपॉज म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्या काळामध्ये काही काही बदल घडत असतात आणि मग त्याचे परिणाम शारीरिक लेवलला आणि मानसिक स्तरावर सुद्धा दिसून येतात. काही वेळेला मूड स्विंग्स होत राहतात. कधी इतकं छान एक्साइटिंग वाटतं, कधी कधी उगाचच फॉर नो रिझन एकदम डिप्रेस वाटतं, काहीच करू नये किंवा उगाचच रडायला येतं. म्हणजे खूप बायका माझ्या इथे येऊन सांगतात की मी अशी कधीच नव्हते हो, आता एवढ्या एवढ्या कारणावरून मला पटकन रडायला यायला लागले. सो हे आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होत असतात त्याचा परिणाम म्हणून त्या गोष्टी होतात आणि अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधाचे खूप छान रिझल्ट्स दिसून येतात. त्याच्यानंतर डोकेदुखी, मायग्रेन, अगदी मुळासकट हा त्रास बरा होतो. माझ्याकडे इतके पेशंट्स आहेत की ज्यांना अगदी 20-20 वर्षापासून मायग्रेनचा त्रास होता. त्यांनी एक जवळजवळ 7-8 महिने रेग्युलर औषध घेतलं आणि त्यांचा कायमचा मायग्रेनचा त्रास पूर्णपणे बरा झाला. आता ह्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की होमिओपॅथिक औषधाला खूप वेळ लागतो, पण इथे तुमच्या लक्षात येईल की मी जी काही उदाहरणं देते की 20 वर्षांपासूनचा त्रास होता तो 7-8 महिन्यात बरा झाला. जे पेशंट्स त्रास सुरू झाल्या येतात त्यांना एवढे महिने थांबायलाच लागत नाही. त्यांचा आजार हा अक्षरशः 8-15 दिवसात पूर्णपणे बरा होतो. आपण पुढे मिथ्स बघणारच आहोत होमिओपॅथीविषयी. परंतु अशा केसेसमध्ये की जिथे खूप जुने आजार आहेत तिथे अर्थातच होमिओपॅथिक औषधाने सुद्धा रिझल्ट दिसायला वेळ लागणार आहे, कारण तो आजारच इतका जुना आणि चिवट झालेला आहे आणि त्यामुळे तो बरा व्हायला निदान 7-8 महिन्याचा कालावधीसुद्धा लागू शकतो. त्यानंतर अकाली केस पांढरे होणं. हल्ली आपण बघतो की लहान लहान मुलांमध्ये शालेय जीवनातच केस पांढरे होताना दिसतात किंवा टक्कल पडताना दिसतं. सो अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधाचे खूप छान रिझल्ट्स आहेत. अशा केसेसमध्ये युजली जॅबोरँडी नावाचं खूप छान औषध आहे. त्याच्यानंतर ॲसिड फॉस ह्याचाही अशा केसमध्ये उपयोग होतो. लायकोपोडियम हे एक प्रभावी औषध आहे. तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथीचे खूप छान रिझल्ट्स दिसून येतात.
त्याच्यानंतर हल्ली एक जी टेंडन्सी आहे की फॉर नो रिझन कुठे कुठे अचानक दुखतं किंवा अचानक गॅसेस होतात, अचानक करपट ढेकरायला लागतात, म्हणजे पचनासंबंधी काही समस्या, वाताचे विकार दिसून येतात. सो त्याही केसमध्ये मॅकफॉस आहे, असाफटिडा, कार्बोव्हेज असे वेगवेगळी औषधं आहेत की ज्याच्याने हा प्रॉब्लेम पूर्णपणे जाऊ शकतो. अर्थात ज्यांना वारंवार गॅसची समस्या आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपलं डेंटल केअर हे करणं गरजेचं आहे. जर का काही दाढा पडलेल्या असतील आणि किंवा फिलिंग केलेलं नसेल, जर का अन्नाचं चर्वण नीट झालं नाही तर खाली जाऊन पचन नीट होत नाही. त्यामुळे ज्या पेशंट्सना आत्तापर्यंत माझ्याकडे जे येतात की गॅसेसची समस्या आहे त्यांना मी सांगते 1 महिना फक्त तुम्ही माइंडफुल ईटिंग करा. म्हणजे काय, एक घास 32 वेळा चावून खा. जेवताना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप सगळं बाजूला ठेवा. जेवताना फक्त जेवणाकडे लक्ष द्या. खाली बसून मांडी घालून जेवा आणि जेवणानंतर शतपावली म्हणजे 100 पावलं नुसतं चालणं किंवा वज्रासनात बसणं, जे काही शक्य आहे ते करा. पूर्णपणे 1 महिन्यात पेशंटची ही समस्या गायब होते. त्यामुळे माझा असा भर असतो की शक्यतो औषधावर अवलंबून न राहता आपल्या दैनंदिन जीवनामध्येच काही काही छोटे छोटे करेक्शन्स केले की आपण पूर्णपणे त्यातनं बरे होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी केऑस टू क्लॅरिटी या 3 दिवसाच्या मास्टर क्लासमध्ये मी खूप डिटेल एक्सप्लेन केलेले आहे. त्याच्यानंतर जसं मोठ्या माणसांमध्ये याचा उपयोग होतो, लहान मुलांमध्ये की जिथे ॲलोपॅथिक औषधं देणं हे कधी कधी रिस्की असतं, तिथे होमिओपॅथिक औषधाचे खूप छान रिझल्ट्स आहेत. आजकाल खूप सारे पिडियाट्रिशियनसुद्धा सजग झालेले आहेत आणि जे ओपन माइंडेड पिडियाट्रिशियन आहेत ते त्यांच्या पेशंटला सरळ सांगता की तुमचं मूल वारंवार आजारी पडतंय, तुम्ही एखाद्या चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरला दाखवा. माझ्याकडे कितीतरी पिडियाट्रिशियन त्यांचे पेशंट रेफर करतात की काही पेशंटना वारंवार म्हणजे लहान मुलांना बाळदम्याचा त्रास आहे, सारखं दर महिन्याला त्यांना ताप येतो, ॲडमिट करावं लागतं, दर महिन्याला अँटीबायोटिक द्यायला लागतं. सो असं किती महिने हे करत राहणार. सो जे सेन्सिबल आणि चांगले पिडियाट्रिशियन आहेत ते स्पष्ट सांगतात की तुमच्या मुलाला होमिओपॅथिक औषध द्या, असं आपण किती वेळा त्याला अँटीबायोटिक देणार आहोत. सो अशा पेशंट्सना एक 6-7 महिने रेग्युलर औषध दिल्यानंतर परत विशेष कधी औषधं घ्यायची गरजच पडत नाही. मग ती मुलं कधीतरी अशीच मला भेटायला येतात किंवा किरकोळ कुठच्या तरी कारणासाठी औषधाला येतात. पण अन्यथा ही जी टेंडन्सी आहे दर महिन्याला अँटीबायोटिक, दर महिन्याला ताप, हे पूर्णपणे त्यांची ती टेंडन्सी होमिओपॅथिक औषधाने जाते. तसंच वारंवार पोटात जंत किंवा कृमी होणं, आपण किती वेळा म्हणजे दर 6 महिन्यांनी जरी जंताची गोळी घेतली, हल्ली नुसत्या प्लेन अल्बेंडाझॉलचा विशेष काहीच उपयोग दिसून येत नाही. त्याच्याबरोबर आयव्हरमेक्टिन घेतलं तरच त्या कॉम्बिनेशनचा उपयोग होतो. परंतु आयव्हरमेक्टिनसुद्धा असं फार रिपीटेडली घेणं इट इज नॉट सेफ. अशा वेळेला होमिओपॅथिक औषधांनी ही जी सारखी काही मुलांना टेंडन्सी असते की जंत होणं, आता आपल्याला माहिती आहे की हायजीन म्हणजे प्रत्येक वेळी जेवायच्या आधी स्वच्छ हात धुणं खूप गरजेचं आहे. अशा ज्या काही छोट्या छोट्या हेल्दी सवयी आहेत त्या आपण मुलांना सांगतसुद्धा असतो. परंतु ज्यांना टेंडन्सी आहे ना जंत व्हायची, सो त्यांना अगदी एवढंसं निमित्त पुरेसं होतं. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्यालाही कळते की मूल हे मातीत खेळलं पाहिजे, परंतु याला सारखी जंत होत आहे, मग ह्याला मातीत कसं काय सोडू. तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधांनी ही जी टेंडन्सी आहे वारंवार जंत होणं ही पूर्णपणे जायला मदत होते. तसंच काही मुलांना अंथरुणात लघवी होणं, म्हणजे साधारणपणे 3 वर्षापर्यंत मॅक्स 5 वर्षापर्यंत मुलांना ते न्यूरल पाथवे डेव्हलप होतात आणि त्यांना रात्री गादीत शू होत नाही. परंतु माझ्याकडे ज्या काही केसेस येतात त्या अगदी 10 वर्षाचे झाले, 12 वर्षाचे झाले, 1-2 मुलं तर आहे ती आता ऑलमोस्ट 18 वर्षाची झाली तरीसुद्धा त्यांना अंथरुणामध्ये लघवी होते. सो अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधांचा नक्कीच चांगला उपयोग होतो. आता जेव्हा 18 वर्षापर्यंत किंवा 10 वर्षाच्या पुढे अंथरुणात जर का लघवीला होत असेल, कुठेतरी घरची काय म्हणूया मनस्थिती किंवा घरचं एन्व्हायरमेंट कसं आहे हे विचारात घेणं नक्कीच गरजेचं आहे. याच्यावर आपण नंतर डिटेल बोलणारच आहोत. तर ह्या केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधांचा खूप छान उपयोग होताना दिसतो. जी तान्ही बाळं आहेत त्यांना दात येतानाच्या ज्या समस्या आहेत की सतत जुलाब होत राहणं, चिडचिडे होणं, ताप येणं, या केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधांचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे माझ्या खूप साऱ्या पेशंट्सना मी त्या एजमध्ये होमिओपॅथिक औषधं देते की त्याने दात येताना त्या बाळांना काहीच त्रास होत नाही. तसंच काहींना तोतरेपणा, स्टॅमरिंगचा इश्यू असतो. जिथे स्ट्रक्चरल काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे तोतरेपणा असेल तर तिथे कदाचित होमिओपॅथीचा एवढा उपयोग होत नाही. परंतु तोतरेपणा किंवा स्टॅमरिंग हे बहुतांश
भीतीमुळे किंवा सप्रेस्ड इमोशनमुळे त्याचं आउटकम असतं. सो त्या केसेसमध्ये मात्र होमिओपॅथिक औषधाने नक्कीच हा तोतरेपणा जायला मदत होते. तसंच वेगवेगळ्या पचनासंदर्भातल्या ज्या तक्रारी असतात, जसं की अल्सर असेल, ॲसिडिटी असेल किंवा कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता असेल, आयुष्यभर पर्गेटिव्हवर राहणं इज नॉट अ सोल्युशन. पर्गेटिव्हने तात्पुरतं त्या दिवशी पोट साफ होतं, परंतु ही जी काही टेंडन्सी आहे म्हणजे मोशन पास होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिकरित्याच व्हायला पाहिजे. त्यासाठी कुठचंही औषध घ्यायची गरज भासता कामा नये. तर होमिओपॅथिक औषधाने ही जी टेंडन्सी आहे की रोज रोज चूर्ण घ्यायला लागते किंवा रोज काही ना काहीतरी पर्गेटिव्ह म्हणजे क्रिमॅफिन असेल, ड्युफॅलॅक असेल हे घ्यायला लागत असेल, तर कुठेतरी आपल्याला ह्याच्यावर अजून खोलात जाऊन अभ्यास करून तसं औषध देणं हे नक्कीच गरजेचं आहे. आणि होमिओपॅथिक औषधाने ही टेंडन्सी पूर्णपणे जाते. हल्ली IBSच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहे, म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. काहींना काही खाल्लं की लगेच संडासला जावं लागतं किंवा कुठे एक्झामला जायचं आहे, काही प्रेझेंटेशन आहे की संडासला होतं. सो ह्या अशा आजारांमध्ये होमिओपॅथिक औषधाचा खूप छान रिझल्ट्स दिसून येतात. कारण IBSच्या पेशंटमध्ये अगदी डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही सगळे स्कॅन करा, स्कोपी करा, सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात. त्या पेशंटच्या कोणत्याही रिपोर्टमध्ये काहीही येत नाही, पण तरी त्रास तर होतोय. मग अशा वेळेला आपण खूप डिटेल हिस्ट्री घेऊन त्या पेशंटला योग्य औषध दिलं की ही IBSची टेंडन्सी पूर्णपणे जाते. तसंच वेगवेगळे त्वचाविकार, जसं की आता उन्हाळा वाढतोच आहे, तर खूप घाम येतो आणि त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होतात किंवा काहींना एक्झिमाचा त्रास आहे, सोरायसिसचा त्रास आहे किंवा वेगवेगळ्या ॲलर्जीज टेंडन्सी आहे किंवा पिंपल्स आहे. तर अशा केसेसमध्ये सुद्धा होमिओपॅथीचे खूप छान रिझल्ट्स असतात. आणि काल आपण बघितलं तसं की मी काल म्हटलं प्युअरली सर्जिकल केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधं आपण नाही देऊ शकत किंवा ते लिमिटेशन आहे. तर अशा काही काही सर्जिकल केसेस जसं की पाईल्स, फिस्चुला, त्याच्यानंतर किडनी स्टोन, फ्रॅक्चर, इथे होमिओपॅथिक औषधांनी विदाऊट सर्जरी पेशंट पूर्णपणे 100% बरा होतो. आणि माझ्याकडे असे भरपूर पेशंट्स आहेत की ज्यांचे हे त्रास पूर्णपणे बरे झालेले आहेत. एका पेशंटचं तर स्टोन अक्षरशः 12 तासाच्या आत औषधांनंतर पडून गेला होता. दुसऱ्या दिवशी तो सर्जरीसाठी पोस्ट होता. म्हणजे डॉक्टरांनी 2-3 दिवस पेन किलर दिलं की ते म्हणाले थांबूया, नाहीतर मग आपण ऑपरेशन करू. पण 2-3 दिवस नुसते पेन किलर खाऊन तो स्टोन काही पडेना. तेव्हा होमिओपॅथिक औषधानंतर अक्षरशः 12 तासात तो स्टोन त्यांचा पडून गेला आणि त्यांची सर्जरी टळली. फ्रॅक्चरच्या केसेसमध्ये हल्ली बरेचसे ऑर्थोपेडिक डॉक्टर सिम्फायटम, आर्निका ही अशी होमिओपॅथिक औषधं पेशंटला रितसर लिहून देतात की हे औषध घ्या म्हणजे तुमचं फ्रॅक्चर लवकर हील होईल. तर माझी अशी फार इच्छा आहे की सगळ्याच पॅथीतल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन होलिस्टिकली पेशंटला जर का ट्रीट केलं तर खूप छान पेशंटची रिकव्हरी होऊ शकते. आणि सर्वसमावेशक उपाययोजना जर करता आली, यासाठी सगळ्याच डॉक्टरांनी थोडं ओपन माइंडेड असणं गरजेचं आहे. सगळ्याच डॉक्टरांनी आपली पॅथी सोडून इतर पॅथीचे जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते नक्कीच आत्मसात करून आपल्या पेशंट्सना जर का ती औषधं दिली तर त्याच्याने पेशंट लवकर रिकवर व्हायचे चान्सेस असतात. तर या सिरीजच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की होमिओपॅथीमध्ये खरंच इतकी छान औषधं आहेत. आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की अक्यूट डिसीज म्हणजे काय, सब अक्यूट म्हणजे काय आणि क्रॉनिक डिसीज म्हणजे काय आणि कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या औषधांचा खूप छान उपयोग होतो. सुरुवातीला आपलं हे बेसिक झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या कंडिशन्ससाठी काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा बघणार आहोत. आणि कोणत्या कोणत्या औषधांचा तिथे उपयोग होऊ शकतो ही सुद्धा माहिती मी तुम्हाला या माध्यमातून देणार आहे. सो तुम्हाला सगळ्यांनाच पुढचं अख्खं आयुष्य हे अतिशय हेल्दी जावं हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो सगळ्यांनी अवश्य भरा. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तिथे मेन्शन करा, म्हणजे त्यावर आधारित तुम्हाला काही सोल्युशन हवं असेल तर त्याचा मी पुढे जे काही क्वेश्चन आन्सरची वेगळी सिरीज करणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुमचा प्रश्न तुमचं नाव न घेता त्याचं सोल्युशन मी त्या व्हिडिओमध्ये सांगेन. सो माझी सगळ्यांना अगदी मनापासून ही सदिच्छा आहे की इथून पुढचं सगळं आयुष्य अतिशय सुखासमाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यपूर्ण जावं. धन्यवाद.